सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी कामाच्या ठिकाणी मूलभूत सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र समोर आलं आहे। काम सुरू असलेल्या परिसरात वाहन चालकांना सावध करणारा सूचना फलक, डायव्ह दिशादर्शनचे दिशादर्शक, वेगमर्यादेचे संकेत किंवा परावर्तक चिन्हे नसल्यानं प्रवाशांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा धोका अधिक गंभीर बनत आहे। कामाच्या ठिकाणी जेसीबी, डंपर, अवजड यंत्रसामग्री आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असतानाही वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही प्रभावी व्यवस्था दिसून येत नाही। त्यामुळे अचानक समोर येणाऱ्या अडथळ्यांमुळे अपघाताची होण्याची शक्यता वाढल्याची चिंता वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे। सुरक्षिततेच्या नियमांचं पालन न झाल्यास निष्पाप नागरिकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं तातडीनं सूचना फलक, बॅरिकेड्स, परावर्तक चिन्हे तसंच वाहतूक नियोजनाची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। कामाच्या ठिकाणी सर्व सुरक्षा नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची प्रशासनानं त्वरित पाहणी करून आवश्यक कारवाई करावी, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी संबंधित यंत्रणांवरच राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज चॅनलकरिता रवी बारसांगडी, सिरोंचा तालुका प्रतिनिधी, गडचिरोली।